नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचा आहे कोलंबी मसाला। पण हा कोलंबी मसाला जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचा आहे। त्यासाठी काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते। सर्वप्रथम इथे लसूण पाकळ्या घेतले, जे एक लसूण घेतले सोलून, हिरवी मिरची 3 आणि कोथिंबीर। एवढं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे मिश्रण अशा प्रकारे। आता ही जी आपण कोलंबी घेतली ती कोलंबी स्वच्छ धुवून घ्यायची आणि जो आपण मसाला बारीक वाटून घेतलाय, हिरवी मिरची कोथिंबीर असा हिरव्या कलरसारखा हिरवागार, तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। इथे सर्व कोलंबीला लावून ठेवायचं आहे। आता ह्याच्यानंतर लिंबू, ते मी लिंबू रस घेतलाय, अर्धा लिंबू घेतलाय, चवीनुसार हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ। एवढे सर्व मिश्रण आपल्याला कोलंबीला लावून 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचे आहे। अशी कोलंबी मसाला नक्की घरी करा, हिरवागार। आता त्याच आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक बारीक कांदा घेतलाय, त्याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे पूर्ण अशा प्रकारे। आता हा कोलंबी मसाला मी मातीच्या भांडीमध्ये करते। त्यासाठी मातीचं भांडं मी स्वच्छ धुवून घेतलंय। त्यामध्ये सर्वप्रथम तेल, परत लसूण, मी 2 लसूण पाकळ्या घेतले, ते चांगलं थोडेसे लालसर व्हायला द्यायचे। आणि लालसर झाल्यानंतर जो कांदा आपण बारीक मिक्सरला वाटून घेतला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आणि चांगला तेलात परतून घ्यायचा, कारण कांदा कच्चा असल्यामुळे थोडा वेळ तो तेलात परतायचा आहे। आता हा आपण 15 ते 20 मिनिटं झाली ते कोलंबीला जो मसाला लावून ठेवला होता मिरचीचा, तो त्यामध्ये ॲड करायचा आहे। अशी रेसिपी घरी नक्की करा कोलंबी मसाल्याची, आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही कमी साहित्यामध्ये झटपट अशी रेसिपी आहे। ते जे पाणी होतं थोडंसं आपण ते त्यामध्ये ॲड केलं, जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण आपल्याला सुकंच करायचं आहे थोडं। मस्त एक कढ फुटला आहे, कोलंबी पण आपली चांगली शिजली असेल। थोडंसं अजून पाणी असल्यामुळे ते पाणी आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे। आता हे सगळं होईपर्यंत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।